हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण कालच आमच्या चॅनलला 1,00,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत. आणि लवकरच आपलं थँक्यू सिल्वर बटन पण येणार आहे. आणि हा व्लॉग आहे, आम्ही फिरायला चाललो आहे नैनितालला त्याचा. सो मी नक्की तुम्हाला दाखवेन मी कुठे कुठे फिरते आणि खूप छान छान गोष्टी दाखवेन. आणि दुसरी मोठी गोष्ट म्हणजे मी फर्स्ट टाईम फ्लाईटमध्ये बसणार आहे. सो ह्या आधी मी बसले नाही, कारण मला खूप जास्त भीती वाटायची. आता मी औरच्या राज्यात मी बसणार आहे. फक्त फ्लाईटनेच फिरणार. प्रत्येक ट्रॅव्हल फक्त फ्लाईट. बघूया, हे तुम्हाला समजेल व्लॉगमध्ये. हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण कालच आमच्या चॅनलला 1,00,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत. आणि लवकरच आपलं थँक्यू सिल्वर बटन पण येणार आहे. आणि हा व्लॉग आहे, आम्ही फिरायला चाललो आहे नैनितालला त्याचा. सो मी नक्की तुम्हाला दाखवेन मी कुठे कुठे फिरते आणि खूप छान छान गोष्टी दाखवेन. आणि दुसरी मोठी गोष्ट म्हणजे मी फर्स्ट टाईम फ्लाईटमध्ये बसणार आहे. सो ह्या आधी मी बसले नाही, कारण मला खूप जास्त भीती वाटायची. आता मी औरच्या राज्यात मी बसणार फक्त आहे. फ्लाईटनेच फिरणार. प्रत्येक ट्रॅव्हल फक्त फ्लाईट. बघूया, हे तुम्हाला समजेल व्लॉगमध्ये. सब फ्लाइट इधर ही आ रही है, T1 पे जा ही नहीं रही है। कौन सी फ्लाइट है? एअर इंडिया. एयर इंडिया। फायनली आम्ही पोचलोय. येस. हार्टबीट फास्ट झाले अजून. पहिल्यांदा बघतीये मी. फायनली आम्ही पोचलोय आणि जाम टेन्शन मध्ये आहे. फास्ट हार्टबीट वाढलेले आहेत. मला आउटफिट खूपच आवडलेला आहे. मला विचारतो कसं वाटते. डेंजर वाटते. डेंजर म्हणजे मला अजिबात एक्साइटमेंट नाही आहे, अजिबात नाही आहे. मला सध्या भीतीच वाटते. मला जर सांगितलं की जायचं आहे फिरायला की घरी जायचं आहे, तर आत्ता उत्तर आहे माझं घरी जायचं आहे. मी पोचल्यानंतर कदाचित असेल की मला परत जायचं आहे, पण आत्ता माझं उत्तर आहे मला घरी जायचं आहे, मला नाही बसायचं आहे. फ्लाईट रिशेड्यूल झाल्यामुळे खूप गर्दी आहे सध्या चेक इनसाठी. पहिले 3 किलो वजन वाढलं. हो, 3 किलो वजन वाढलंय बॅगचं. तिने दपादप भरली आहे बॅग. नुसती ह्याच्या बॅगेचं वजन वाढलंय. बॅग माझी आहे, सामान हिचं आहे. आता सगळं पास करून म्हणजे ते बोर्डिंग चेकिंग सगळं करून आता थोडंसं रिलॅक्स वाटतंय. आता आम्ही चाललोय लाऊंज मध्ये खायला चरायला. 2 रुपयात. आता ठीक आहे, आता नॉर्मल आहे. नुकसान झालं आमचं त्या सामानापासून. नाही, मी एवढी चिंगूस आहे. मी बोलले होते की आपण जॅकेट घालू म्हणून. सगळा स्ट्रगल करून बसलो आणि कॉपीराइट येईल. खूप जास्त होते. सुटणार आहे आता 9:15 पर्यंत. उतरल्यानंतर 2-2.5 तास उतरल्यानंतर मी परत भेटूया. आम्ही पोचलो आणि पाऊस. स्वागतासाठी पाऊस, थंड वातावरण आणि दादा न्यायला आलेले आहेत. चलो बाय. हे आहे दिल्ली एअरपोर्ट. हे आहे दिल्ली एअरपोर्ट. ही
आमची गाडी आहे फुल पॅकिंग बाई वरती टाकलंय कारण पाऊस आहे म्हणून इथे मनालीला बरं इथे पाऊस आहे. आता ऊन आलंय बाहेर. नशीब ड्यूटी डाल रखी है आता भूका लागली ड्यूटी नहीं और गाड़ी चेंज होएगी ना वहाँ से महिपालपुर से गाड़ी चेंज हो जाएगी दूसरी ये गाड़ी चेंज हो जाएगी यहाँ से 60-70 किलोमीटर ही होगा बस. एवढी भूक लागलेली का व्हिडिओ काढायला विसरलो. मॅगडी दिसला आधी 2 वेळा दिसले पण ते जरा खूप जास्त बाहेर होते. आता नवीनच ओपन झाला होता म्हणजे तिथे गेलो जरासं खाल्लं जरा गोळी घेतली मस्तपैकी खूप Fresh वाटली आहे. म्हणजे मॅगडीमध्ये AC चालू असून ओके वाटलं आणि बाहेर नॉट ओके वाटलं. हां आणि तरी पण बोलत असेल तरी पण हातात खूप घेतलाय. ठीक आहे आता एक 15 मिनिटात जेवायला थांबू म्हणजे मॅगडीमध्ये थोडंसंच खाल्लं आता जेवायला थांबू 15-20 मिनिटात. चलो आता आम्ही राजाजी ढाबा राजाजी हवेली जेवायला आलो. आत्ताच मॅगडी खाल्लं पण एवढी थंडी लागते ना मला अशी पण थंडी खूप लागते आणि एवढी थंडी लागते की मला सारखी भूक लागते. आता जेवणार आणि मग पुढे पण हे ॲक्च्युली हे पोल्युशन आहे बोलतात असं फुल फॉगी दिसतंय पण हे पोल्युशन आहे असं बोलतात दिल्लीमध्ये. पण मजा येते पहिल्यांदा आले मी बाहेर एवढ्या लांब म्हणजे आणि त्यामुळे फ्लाईटने. काय कडक क्लायमेट थंडी हां. थंडी इथे आम्ही जेवायला गेलो ठीक होतं म्हणजे नॉट बॅड पण खूप सुंदर पण नव्हतं. आणि वॉशरूम भाई हवेलीचं वॉशरूम आहे हवेलीसारखंच वॉशरूम आहे मला खूप जास्त आवडलं आहे. आणि थंडी कुडकुडली खरंच कुडकुडली. जॅकेट काढणार पहिले लगेच हेडफोन लावले आल्या जॅकेट काढणार आता आणि चलो. पूर्ण फॉग आणि रात्रीची आपल्याला किती 10:30 होणार आहेत पोचायला. चलो राम भरोसे हनुमानजी आहेत सोबत उडत जय श्रीराम. खूप मोठे टर्न उंच झाड हे थोडंसं फ्लाईट डिले झाल्यामुळे रात्री बघायला मिळतंय नाहीतर दिवसाच बघायला मिळालं असं कमीत कमी इव्हिनिंगला. आणि घनदाट जंगल. फायनली 10:30. छान अशी स्पेशियस अशी रूम आहे ही मला खूप आवडली. आणि इथे पण हा मॉर्निंग व्यू चांगला असेल. आता रात्र आणि खूप थंडी आहे सो बघूया उद्या कसा आहे व्ह्यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसा वाटला व्ह्यू? तुला कसं वाटलं? आता झोपेत उठलोय बापरे मस्त थंडी आहे तिथे. आणि काय पडलं गारा पडल्या गाऱ्या पडल्या सकाळी नैनितालला. स्नोफॉलचा पण अंदाज दिला त्याने आज. बघूया आता किती खुशनसीब होत आम्ही ते. पण आजचा ब्लॉग वेगळा असेल. हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आम्ही असा प्रवास केला आहे छान प्रवास झाला मजा आली आम्हाला. तरी 11 वाजता पोहोचलो. 10:20ला आम्ही पोचलो. मस्त आहे पण मला हे आवडलं हॉटेल स्टर्लिंग. बाय गाईज. या सुंदर अशा नजाऱ्यासोबत
आपण आजचा हा ब्लॉग एंड करूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. स्पा पण आहे. आपण घेऊ स्पा. ओके, स्पा. बाय बाय कर. बाय बाय. हे ओल्ड फोटोज आहेत नैनितालमधले. सो तुम्ही बघू शकताय, कोण कोण ओळखत असतील. स्पा. काल लेट आलो, सो जेवण नाही दाखवता आलं, पण इतकं सुंदर जेवण होतं. आणि हा ब्रेकफास्ट आहे आणि खूप सारे मेनूज आहेत, मी तुम्हाला दाखवते नंतर. आणि टेस्ट पण छान आहे. कसं आहे? खूप मस्त.